पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आणि आजचे आपले महाराष्ट्राचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले फुले साहेब, तसंच पुण्यावरून आलेले इम्रान भाई आणि सर्व नेते त्यांनी मंचकावर उभे असणारी, त्याचबरोबर एवढ्या पावसामध्ये त्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्यांचं मी सर्वात पहिल्यांदा अभिनंदन करतो। आम्हाला अपेक्षा होती या ठिकाणी साधारण 500 लोक तरी गोळा होतील, परंतु कालपासून जो सततधार पाऊस सुरू आहे, झडी सुरू आहे आणि या झडीमध्ये देखील आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात, त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा तुमचे आभार मानले पाहिजे। बंधूंनो, आज आपल्या समोर जो प्रश्न आहे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा तेव्हा मानवी मूल्यांचे सिद्धांत समोर येतात। खऱ्या अर्थानं मानवी मूल्य काय आहे? जेव्हा मानवी मूल्य अशी आहेत की तुम्ही कोणाचा खून करू नये, खून करणं हे मानवी मूल्याच्या विरोधात आहे। एखाद्याचा खोटं बोलणं आणि खोटं बोलून त्याचा अपमान करणे, एखाद्या समाजाच्या विरोधात खोटं बोलणे हे एक महान मोठं मानवी मूल्य आहे आणि त्या मानवी मूल्याच्या विरोधात जर कोणी वागत असेल तर मात्र खऱ्या अर्थानं तो फार मोठा गुन्हा आहे। प्रश्न महत्त्वाचा एकच आहे की आपल्या या इलेक्शनमध्ये या मानवी मूल्याचं खंडन झालं आहे का? त्या मानवी मूल्यावर कोणी अतिक्रमण केलं आहे का? ह्या खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे। आणि ते मानवी मूल्य कोणती? तर ते मानवी मूल्य खऱ्या अर्थानं ते खोटं बोलणं आहे। एखादी गोष्ट खोटी करून एखाद्याच्या चारित्र्यावर जर शिंतोळे उडवले जात असतील तर ते खऱ्या अर्थानं मानवी मूल्याचं हनन आहे। आणि हे मानवी मूल्याचं जे हनन आहे ते यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे। आपल्यासमोर प्रश्न असा आहे, आताच म्हणजे आपले हरिदास शिरसाट यांनी तुमच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा होतो आणि तो का होतो याच्यामध्ये काही फॅक्ट आहेत। या महत्त्वाची वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये की त्यांनी यशोमती ठाकूर यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर, टी व्ही समोर त्या बोलल्या की आनंदराज आंबेडकर यांना म्हणजे तुमचे भाजपचे जे उमेदवार आहेत त्या भाजपच्या उमेदवारांनी फंडिंग केलेलं आहे, पैसे दिले। दुसरा आरोप असा आहे त्यांचा की त्यांच्या हॉटेलची बिलंसुद्धा नवनीत राणांचे जे यजमान आहेत त्या यजमानांनी दिलेले आहेत, असाही आरोप इलेक्ट्रॉनिक मीडियावर केलेला आहे। पण हे जे आहे हे खरं आहे का? खरं आहे। आतापर्यंत त्यांनी कुठेही वाच्यता केलेली नाही की मी हे जे बोलले हे खरं आहे म्हणून, असं काही वाच्यता केलेली नाही। आणि जर ते खरं नसेल तर मग हा गुन्हा आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। जे पोलीस डिपार्टमेंटनं जे गुन्हा लावला त्यांनी सांगितलं की हा गुन्हा आम्ही लावला, IPCच्या 500 कलम खाली गुन्हा लावला। 500 कलम म्हणजे बदनामी केली आणि तो नॉन कॉग्निझेबल आहे, तर तो नॉन कॉग्निझेबल गुन्हा आहे आणि त्यामुळे तुम्ही कोर्टात जा असं त्यांनी पत्र दिलं। त्याचबरोबर दुसरं त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं
की ॲट्रॉसिटी ॲक्टमुळे काही कोणता गुन्हा होत नाही, ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे काही कोणता गुन्हा होत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की जर अशा पद्धतीनं एखादा खोटा प्रचार करून खोटा अपप्रचार करून तशा पद्धतीनं जर त्यांची बदनामी केली असेल तर मात्र तो ॲट्रॉसिटीचा गुन्हा होतो. म्हणून माझ्या मित्रांनी मला म्हटलं की तुम्ही तो ॲट्रॉसिटीचा गुन्हा कसा होतो हे सांगा, तुम्ही ते समजून सांगितलं पाहिजे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा कसा होतो, कारण त्यांनी सांगितलं की ॲट्रॉसिटीचा गुन्हा होत नाही. त्यांनी लेखी पत्र दिलं आम्हाला आणि या ठिकाणी इन्स्पेक्टर साहेब आले आणि त्यांना पत्र दिलं आपल्या शिरसाट साहेबांना आणि त्यांनी सांगितलं की ॲट्रॉसिटीचा गुन्हा होत नाही, तुम्ही आम्हाला सांगा तो होतो म्हणून मी तो गुन्हा रजिस्टर करीन आणि त्यांच्या विरुद्ध केस करीन. म्हणजे याचा अर्थ असा आहे की खऱ्या अर्थानं ते कन्फर्म आहेत का पोलीस अधिकारी? पोलीस अधिकारी हे कन्फर्म आहेत का हे महत्त्वाचा भाग आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी कन्फर्मपणे सांगितलं आहे का की नाही हा गुन्हा होतच नाही, आणि जर तो गुन्हा होत नाही असं म्हणत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा असं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण त्यांना कायदे माहीत आहेत आणि कायदे माहीत असताना त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून ते आमचे मित्रमंडळी आम्हाला म्हणतात की तुम्ही सांगा की हा गुन्हा कसा होतो. आणि त्या गुन्ह्याचं पुस्तक आणलं त्यांनी आणि मला वाचायला सांगितलं की ते गुन्हा कसा होता हे वाचून दाखवा. ते तुमच्यासमोर तो गुन्हा कसा होतो इंग्लिशमध्ये आहे, असं मराठी मी सांगणार आहे तुम्हाला, वाचून दाखवून मी तुम्हाला.